नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण 2 कोन या घटकाविषयीची माहिती पाहणार आहोत। स्क्रीनवरील घड्याळाचे निरीक्षण केले तर त्या ठिकाणी तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये कोन तयार होत आहे। हा कोन कोनमापकाच्या सहाय्याने मोजले असता याचे माप 90 अंशापेक्षा जास्त आहे, म्हणून अशा या कोनाला विशाल कोन असे म्हणतात। स्क्रीनवरील कात्री याच्या पात्याचे निरीक्षण केले तर त्या दोन पात्यामध्ये कोन तयार झालेला आहे। या कोनाचे माप कोनमापकाने जर घेतले तर ते 90 अंश आहे, म्हणून 90 अंशाच्या कोनाला काटकोन असे म्हणतात। स्क्रीनवर दोन वेगवेगळ्या पेनांद्वारे कोन तयार करण्यात आलेला आहे। या कोनाचे माप कोनमापकाने घेतले असता याचे माप 90 अंशापेक्षा कमी आहे, म्हणून या कोनाला लघुकोन असे म्हणतात। पुढे आकृतीवरून कोनाचे घटक समजून घेण्याचा प्रयत्न करूया। कोनाचे घटक पाहण्याकरिता आपण पहिल्यांदा बी आणि सी हे बिंदू काढून किरण BC काढले, त्यानंतर ए बिंदू घेऊन किरण BA काढले। अशा प्रकारे कोनाची रचना केली। आकृतीवरून कोनाचे घटक पाहूया। कोनाचे नाव कोन ABC किंवा कोन CBA, हेच चिन्ह वापरून कोन ABC किंवा कोन CBA। तसेच कोनाचा शिरोबिंदू बिंदू B आणि कोनाच्या बाजू BC व बाजू BA। कोन, बिंदू, शिरोबिंदू व बाजू इत्यादी कोनाचे घटक असतात। कोनांचे विविध प्रकार पाहण्याकरिता आपण दोन रंगीत काड्या घेऊन आता आपण कोनाची रचना करूया। एक काडी दुसऱ्या काडीवर तंतोतंत जुळेल अशा प्रकारे ती पिवळ्या रंगाची काडी लाल काडीवर मांडूया व आकृती क्रमांक 1 तयार करूया। आकृती 1 मध्ये दोन्ही काड्या एकमेकीवर स्थिर असून त्यांच्या मूळ स्थितीत कोणताच बदल झाला नाही। या स्थितीत काड्यांमधील कोनाला शून्य कोन म्हणतात। शून्य कोनाचे माप 0 अंश असे लिहितात। कोनाचा पुढचा प्रकार पाहण्यासाठी पुन्हा दोन रंगीत काड्या घेतले आणि त्या काड्या एकमेकीवर मांडून त्या ठिकाणी एक काडी फिरवून घेतली आणि त्या ठिकाणी तयार झालेला या ठिकाणी आपल्याला कोन दिसत आहे। ह्या कोनाचे माप कोनमापकाच्या सहाय्याने घेतले असता याचे माप 90 अंशापेक्षा कमी आहे। आकृती 2 मध्ये तयार झालेला कोन 90 अंशापेक्षा लहान आहे। 0 अंशापेक्षा मोठा परंतु 90 अंशापेक्षा लहान असलेल्या कोनाला लघुकोन म्हणतात। पुन्हा दोन रंगीत काड्या घेतल्या, त्यापैकी लाल काडीवर पिवळी काडी ठेवली आणि ती पुन्हा फिरवली असता त्या ठिकाणी आकृती क्रमांक 3 मिळाली। कोनमापकाच्या सहाय्याने त्या कोनाचे माप मोजले असता या ठिकाणी या कोनाचे माप 90 अंश आहे। आकृती 3 मध्ये तयार झालेला कोन 90 अंश मापाचा आहे। 90 अंश मापाच्या कोनाला काटकोन असे म्हणतात। पुढे पुन्हा कोन तयार करण्यासाठी दोन रंगीत काड्यांचा उपयोग करूया। त्यापैकी एक काडी पुन्हा फिरवली असता त्या ठिकाणी आकृती क्रमांक 4 मिळाली। कोनमापकाने कोनाचे माप मोजले असता ते 90 अंशापेक्षा जास्त आहे। आकृती 4 मध्ये तयार झालेला कोन 90 अंशापेक्षा मोठा व 180 अंशापेक्षा लहान आहे। 90 अंशापेक्षा मोठा परंतु 180 अंशापेक्षा लहान असलेल्या कोनाला विशाल कोन म्हणतात। पुढे पुन्हा कोन तयार करण्याकरिता दोन रंगीत काड्यांचा उपयोग करूया। त्यापैकी पिवळी काडी
ही फिरवली असता या ठिकाणी आकृती क्रमांक 5 मिळाली आहे। आकृती 4 मध्ये बाणाच्या दिशेने दाखवल्याप्रमाणे काडी फिरवून आकृती 5 प्रमाणे स्थिती मिळेल। अशा स्थितीमधील कोन म्हणजे सरळ कोन होय। सरळ कोनाचे माप 180 अंश असते। पुढे पुन्हा कोन तयार करण्याकरिता 2 रंगीत काड्यांचा उपयोग करूया। पुन्हा या ठिकाणी एक काडी फिरवली असता त्या ठिकाणी कोन तयार झालेला आहे। काडी पुन्हा आकृती 5 मध्ये बाणाच्या दिशेने दाखवल्याप्रमाणे फिरवली तर आकृती 6 मधील कोन मिळतो। हा कोन 180 अंशापेक्षा मोठा आहे। अशा कोनाला प्रविशाल कोन म्हणतात। प्रविशाल कोन 180 अंशापेक्षा मोठा व 360 अंशापेक्षा लहान असतो। पुढील आकृती तयार करण्याकरिता पुन्हा 2 रंगीत काड्या घेऊया। या 2 रंगीत काड्याच्या साहाय्याने आपण या ठिकाणी आकृती तयार करणार आहोत। त्यापैकी एक काडी फिरवली असता त्या ठिकाणी आपल्याला आकृती क्रमांक 7 मिळाली आहे। आकृती 6 मधील काडी एक फेरा पूर्ण करून पुन्हा मूळच्या स्थितीत आकृती 7 प्रमाणे येते। सरळ कोनापर्यंत 180 अंश व सरळ कोनानंतर 180 अंश असे एकूण 360 अंश काडी फिरली आहे। अशा प्रकारे तयार होणाऱ्या कोनाला पूर्ण कोन म्हणतात। पूर्ण कोनाचे माप 360 अंश असते।